नमस्कार, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या ताज्या तवान्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाइल आणि स्पेशल पार्टनर विको. मला एक सांगा, स्वयंपाकघर तुम्हाला कशासारखं वाटतं? आता तुम्ही म्हणाल का येडं लागलंय का काय, स्वयंपाकघर कशासारखं वाटतं? तर स्वयंपाकघरासारखं वाटतं. अहो जरा उपमा द्या ना स्वयंपाकघराला. मी देऊ का? माझ्या कल्पनेनुसार मला स्वयंपाकघर एक रणांगण वाटतं, रणांगण, युद्धभूमी. इथे प्रत्येक स्वयंपाक करणारा किंवा करणारी आपले आपले शस्त्र घेऊन उभा असतो. खरंय की नाही? तलवारीसारखं हातामध्ये असतात चाकू किंवा विळी, किंवा मला असं वाटतं तोफेसारखं लायटर असतं. आणि भूक लागली म्हणून जे शत्रू अंगावरती येतात त्यांना पोट भरून नामोहरम करायची ताकद असते ती या स्वयंपाकघरात. पटली की नाही तुम्हाला ही उपमा? आज ही मी का देतोय? कारण मला खूप भूक लागलेली आहे. मला पटकन काहीतरी पोटात गेल्याशिवाय शांत वाटत नाही. त्यामुळे पटकन आजच्या भागाला सुरुवात करूया आणि फार मनापासून स्वागत करूया वीणा प्रभू यांचं, ज्या येऊन आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहेत. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. अरे काय वीणाजी, कशा आहात? एकदम मस्त. अरे क्या बात है, एकदम मस्त. येस. ही कोणती पोज आहे तुमची? अरे आपला प्रभू का पोच आहे. झुकेगा नाही साला आहे वाटतं तुमचं काम. अजिबात नाही, झुकेगा नाही साला. कुठून आलायत वीणाताई मी तुम्ही? शिवाजी पार्क दादर. शिवाजी पार्क दादर. वा, Yes. तुम्ही दादरच्या आहात? येस, दादरकर आहोत. लईच भारी. पण लहानपणापासून दादरकर? नाही, कर्नाटकची आहे मी, मूळ गावाची. कर्नाटक. येस. कर्नाटकच्या लोकांना दादरचा अभिमान. खूपच. प्रभू मॅडम, तुम्ही अशाच दिलखुलास असता का नाही? येस, नेहमी अशीच असते. ये स्माइल का राज क्या है? ये स्माइल का खाना और गाना है. गाना भी है की क्या? येस. अरे वा, मग तुम्ही गाणं शिकलाय? गाणं शिकली नाहीये, पण हौशी कलाकार आहे. पण मुंबईत आल्यानंतर मला मराठी गाण्यांचा भुरळ पडली. मराठी अजिबात येत नव्हतं, पण मराठी गाणं आवडत होतं. त्याचा धून, त्याचे असे शब्द नाही कळलं तरी आवडत होतं. बरोबर. मग मराठी शिकले, मराठी गाणी शिकली आणि मराठीचा आता कार्यक्रम पण करते. सोलो, लाईव्ह म्युझिक सगळे करते आता. किती छान. असा लावणी, गोंधळ वगैरे सगळी गाणी गाते. किती छान. फारच कौतुक वाटलं मला हे ऐकून. Yes. पण मला एक सांगा, जसं तुम्ही इकडची भाषा, इकडची गाणी, इकडचं कल्चर अडॉप्ट केलं, हा. हे झालं कलेविषयी. हा. स्वयंपाकघरातही तुम्हाला हो, इकडच्या मला खाद्य. पूर्ण स्वतंत्र दिलं होतं माझ्या सासूबाईंनी. हा सासूबाई आल्यानंतर म्हणाले, तुला जे करायचं ते तू कर. हा आयता आम्हाला जेवायला मिळाल्याशी, चवदार जेवायला मिळाल्याशी. कारण मला आवड होती मुळात खाण्याचं आणि करण्याचं, खायला घालण्याचं. सगळ्याचं आवड असलं की आपोआप सगळं जुळून येतं. आवड असली की सवड मिळते हो. सगळं होतं, सगळं होतं. फार छान. आणि कर्नाटकी लोकांचं मराठी असं एक जरा असं मस्त वाटतं, स्पेशल असतं. ठसकेबाज वाटतं की येस, मग आहे का नाही? फार छान. म्हणजे आज कलेचा, कल्चरचा आणि खाद्य संस्कृतीचा संगम आहे असं म्हणायला हरकत नाही. त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम आहे. फार छान. आम्हाला आनंद आहे. फार मनापासून तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आपण इतक्याच स्माइल असं चेहऱ्यावरती Yes. ठेवून स्वयंपाकघरात जाऊया येस, आणि पदार्थ बघूया. नक्की. चालेल ना? Yes. या वीणाताई, 33 वर्षापासून तुम्ही दादरमध्ये आहात येस, आणि मराठी भाषेविषयी पण तुम्हाला एक प्रेम आहे. येस, खूपच. एक थोडस नाही, खूप प्रेम आहे. खूप प्रेम. हो. आणि- आता तर जिव्हाळा झालाय का, म्हणजे मराठीशिवाय काहीच नाहीये हो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर मराठी हा पाहिजेच. पाहिजे. जाण्यापूर्वी मला थोडस कर्नाटकी भाषा शिकवली तर बरं होईल हो. अरे अण्णा, अण्णा म्हणजे भाऊ म्हणतात त्याला. हा. अण्णा शिकूनच जाईन तुम्हाला. अण्णाला आता अन्न काय होणार आहे त्याची उत्सुकता आहे. तर नक्की. आपला पदार्थ काय आहे? बांगड्याचा किशमूर करणार आहोत आपण. बांगड्याचा किशमूर. हो. बांगड्याचा किशमूर करायचा आहे. साहित्य काय ते सांगा. भाजलेला सुका बांगडा, ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसूण, चिंच, काळी मिरी, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता मला खात्री पटली की ह्याला कर्नाटकाचा टच आहे. Yes. कसं विचारा? हा. ही कोस्टल जी कर्नाटक चिंच आहे की नाही, चिंच ही पाहिजेच. पाहिजेच. हो, आमच्या जेवणामध्ये चिंच हा लागते. आणि मला अजून एक कर्नाटकातला शब्द सरी असं म्हणतात ना, सरी आहे. हा, सरी. सरी सरी म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर हा, आहे. तेवढं मला माहिती आहे. बघा, मी क्लास घेते हा तुमचं कन्नडचं. अहो घ्या हो, पण हा. सरी मला माहिती होतं हे मी हा, सांगतो. हा. चला पहिल्यांदा काय करायचंय? पहिलं आपण आता हे सगळं वाटून घेऊया साहित्य. हा, चला मग एक काम करतो, मिक्सरचं भांड घेतो, हम्म. याच्यात आपण एक एक घालू. हे पहिलं आपण खोबरं घेऊया, लसूण घातलं, चिंच घातलं,
तुमचे मिस्टर काय करतात हो? ते बीपीटी मध्ये होते, आता रिटायर झालेत. बर. काळी मिरी घातलेली आहे, ठीक आहे. थोडस लाल मिरची तिखट. पावडर. हम्म. ऍक्च्युली याच्यामध्ये आपण मिरची पण वापरू शकतो, पण आता हल्ली कसं मिरची एवढं घेतलं जात नाहीये, वापरलं जात नाहीये. मिरची पावडरच वापरलं जातं. सोप्पं जे असतं ते हल्ली केलं जातं. ठीक आहे. सो हे सगळं घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि ह्याला बारीक असं कुटकुटीत, खूप बारीक नाही, कुटकुटीत वाटून घ्यायचं. बर, ठीक आहे. थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. बस 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 बस. वाटून तुम्ही देतात का? देतो की हो. अरे क्या बात आहे. इथं बाजूलाच मिक्सर येतं, मग काय. खायला हवा तर काही थोडं काम पण करावंच लागतात. एक्झॅक्टली. आपल्याला असं आयतं कसं मिळेल? तुमच्या घरी कोण कोण असतो? माझ्या घरी माझा मुलगा आहे, हा. माझी मुलगी आहे, माझा मुंबई वाईब म्हणून कॅफे आहे रुपारेल कॉलेजच्या समोर. अरे वा, हा. किती छान. मग मुलं काय करतात? मुलगा कॅफे सांभाळतो, हा. मुलगी HR हेड म्हणून काम करते, बिझनेस पार्टनर आहे. वाव, सगळे आपल्या आपल्या मार्गाला लागलेले आहेत. Yes, सगळ्यांना मार्गाला लावून टाकलं. आता आम्ही इथे शो करायला मोकळे. चला भरून घेतो. हा. आणि हे कसं कुटकुटीत वाटायचंय? कुटकुटीत झालंय का बघा? झालंय का? ओके. आता परफेक्ट वाटलं. वा. बरं काम येतं हो तुम्हाला. येतात आता काय, तुमच्यासारखे पाहुणे इथं येतात आणि माझ्याकडून करून घेतात हो. कॅफे मध्ये काय काय तुमच्या स्पेशालिटी? स्पेशालिटी म्हणजे खिमा पाव आणि चायनीजचा सगळा प्रकार आहे. बर. ऍक्च्युली काय झालं, करोनाचं जेव्हा चालू झालं तेव्हा खूप लोकांचे हाल झाले. तर त्यावेळेला मदत म्हणून मी टिफिन द्यायला चालू केले. जवळजवळ पहिल्या हप्त्यामध्ये मी 80 एक टिफिन फ्रीमध्ये दिलं. मग अशा वेळेला असं झालं की एक आजी आजोबांचा शेजारी माझा एक स्टुडंट राहायचा, मी ट्युशन घ्यायची. त्यांनी मला फोन करून सांगितलं, टीचर माझ्या शेजारी आजी आजोबा जे राहतात त्यांना जेवण नाही हो. तर मी म्हटलं ओके, म्हणून मी त्यांना टिफिन नेऊन दिला, डाळ भात भाजी आणि चपात्या. तर ते आजोबा आणि आजी एवढे खुश झाले आणि त्यांनी मला माहिती नाही कोणाला सांगितलं, कसं सांगितलं, काय सांगितलं माहिती नाही. दुसऱ्या दिवशी 7 डब्बे झाले. अरे वा. असं करता करता त्या पूर्ण वीक मध्ये मी 80 डब्बे दिले किती छान. आणि कोणाकडनंही पैसे नाही घेतले. पण तुम्हाला सांगते, ते कुठेतरी पुण्य आज माझ्याकडे लाभलं. माझ्यासारखे हाऊस वाईफ आज एक मुंबई वाईफ कॅफे दादर एरियामध्ये उघडते. त्याचं कारण फक्त त्यांचा आशीर्वाद आहे. किती छान. छान असंच इंटेन्शन राहू द्या. तुम्हाला असे छान छान अनुभव येऊ देत जा. आम्हाला फार आवडलं हे सगळं ऐकून. आता काय करूया पुढे? आता हे चटणी वाटून झालेले आहे. हे बघा, हे असं बांगडा भाजून घ्यायचं. बर. ह्याच्यावरचं असं म्हणजे तुम्हाला दाखवते फक्त. हे बघा, हे सालं काढून घेतात असं. हे असं काढून घ्यायचं सालं आणि ह्याच्यामध्ये जो मांस असतो तो फक्त आपण काढायचा असतो. हा बघा. अच्छा. आणि हे सगळं सालं काढून टाकायची. हे बघा असं. आणि हे जे असतं तुकडे ते हे आहे. अच्छा. हे तुकड्यांना आम्ही काय करतो, वरून खोबरेल तेल घालतो. बरं. ह्याला खोबरेल तेल घातलंय आणि हे ह्याच्यामध्ये असं मिक्स करायचं. मिक्स करायचं.